तब्बल 1 वर्ष झालं मी खरंच साडी घेतलेली नाही. मागच्या वर्षी माझ्या भावाचं लग्न होतं मार्चमध्ये, तेव्हाच मी 4 साड्या घेतल्या होत्या. तर बोलले चला आता साडी घेऊया, गुढीपाडवा देखील आहे आणि नवीन वर्ष देखील सुरू होतंय. तर मी उरणला साड्या घ्यायला आले होते. तर मला पार्टीवेअर साडी घ्यायची होती. काठपदर साडी ज्या आहेत खूप साऱ्या झाल्यात माझ्याकडे. तर पार्टीवेअर साडीमध्ये मी बघत होते इथं कशी साडी घ्यायची, कोणती साडी घ्यायची. तरच रिद्धीला तिथे एक फ्रेंड भेटला होता. साडी घ्यायला गेले ना तर मला तर खूप कन्फ्युजन होतं, कारण की मला साड्यामधलं एवढं जास्त काही कळत नाही. त्याच्यामुळे कलर कोणता घ्यायचा, डिझाईन कोणती घ्यायची, कोणता टिकाऊ असेल कोणता नाही, असं यातलं काहीच माहिती नाही. मग मी सिद्धीच्या बाबांना सोबत घेऊन जात असते साड्या घेताना. ॲटलिस्ट ते मला कलर तरी सांगतात कोणता घ्यायचा, कोणता छान वाटेल. मग नंतर मी एक साडी चॉईस केली आणि शेवटी घेतली एक साडी. मग दुसऱ्या दुकानात गेलो, तिथे रिद्धीसाठी बॉल घ्यायचा होता. बॉल घेतला आणि घरी आलो आणि सिद्धीसाठी देखील एक कॅरम बोर्ड आणला होता. तिला खूप दिवसाचा कॅरम बोर्ड घ्यायचा होता, पण ती खूप छोटी होती त्याच्यामुळे आणलं नाही. आता जरा मोठी झाली खेळण्यासारखी म्हणून तिच्यासाठी हा कॅरम बोर्ड आणला होता. तर कॅरम बोर्ड बघून सिद्धीपेक्षा रिद्धी जास्त खुश झाली. सिद्धी तर जी आहे ती बॉलशीच खेळत होती. उरणला वगैरे संध्याकाळी गेलं का खूप लेटच होतो आणि मग तिथून आला का स्वयंपाक करायचा खूप कंटाळा येतो, पण काय करणार ना, स्वयंपाक तर करावाच लागणार. मग मी स्वयंपाक करत होते तोपर्यंत सिद्धी तिचे बाबा जे आहे तिथे खेळत होते. तर आज संध्याकाळच्या जेवणामध्ये मी बनवली होती मिक्स व्हेजची भाजी, चपाती आणि सोबतच ताकाला फोडणी देखील दिलेली होती. आणि आता उन्हाळा सुरू झाला तर जेवण झाल्याच्या नंतर चहा नाही तर आईस्क्रीम लागते आम्हाला. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात लवकर पुढच्या व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. बाय.